नोटा स्वीकारण्यास जिल्हा बँकांना बंदी, राज्यातल्या 50 लाख शेतकऱ्यांना बसणाऱ्या निर्णयाचा फटका। राजकीय नेत्यांचा काळा पैसा बँकिंग सिस्टीममध्ये येऊ नये या उद्देशाने घेतला हा निर्णय। नोटाबंदीच्या निर्णयाला स्थगिती द्यायला सुप्रीम कोर्टाचा नकार, गैरसोय टाळण्यासाठी पावलं उचलण्याचे सरकारला निर्देश। कालच्या सुट्टीनंतर आज राज्यभर एटीएम मध्ये पुन्हा एकदा गर्दी, मात्र पैसे मिळत नसल्यानं लोकांचा संताप। जिल्हा बँकांनी जुन्या नोटा स्वीकारू नये या केंद्र सरकारच्या नव्या निर्णयाचा फटका। गडचिरोली जिल्ह्यातल्या 500 गावांना नोटा बदलण्यासाठी जावं लागणार 100 किलोमीटर दूर। आणि पैसे नाहीयेत तर चिंता करू नका, या आणि मोफत दाढी कटिंग करा। मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाचं आगळ्या वेगळ्या पद्धतीने अकोल्यात झालं स्वागत। नमस्कार, मी सुप्रिया, गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। जिल्हा बँकांना 500 आणि हजारांच्या जुन्या नोटा स्वीकारण्यास आता मनाई करण्यात आली आहे। राजकीय नेत्यांचा हा काळा पैसा बँकिंग सिस्टीममध्ये येऊ नये या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आलाय। तरी देखील या निर्णयाचा फटका राज्यातल्या 50 लाख शेतकऱ्यांना बसतोय। 1000 आणि 500च्या नोटा बदलण्याच्या निर्णयाचा राज्यातल्या सहकारी बँकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। राज्यातील सर्वात मोठी ग्राहक संख्या असलेल्या जिल्हा बँकांना 1000 आणि 500च्या नोटा स्वीकारण्यास मनाई करण्यात आली आहे। त्यामुळे जिल्हा बँकातील 50 लाख खातेदार शेतकऱ्यांना याचा फटका बसलाय। राज्यातल्या 36 जिल्ह्यात 30 जिल्हा सहकारी बँका आहेत। या जिल्हा सहकारी बँकांच्या 4000 शाखा गावागावात आहेत, तर 50 लाख शेतकरी आणि मजूर बँकेचे खातेदार आहेत। यातल्या 36 लाख शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलंय। नोटबंदीमुळे पीक कर्ज फेडणं शेतकऱ्यांना अवघड झालंय। राष्ट्रीयकृत बँका ग्रामीण भागामध्ये नाहीत, फक्त जिल्हा मध्यवर्ती बँक आहे। परंतु जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये ही जी बंदी घातलेली आहे कालपासून, ही अयोग्य आहे। कारण आता आम्हाला पैशाची गरज आहे, परंतु फक्त बँकेमध्ये 100 रुपयाच्या फक्त 1000 नोटा मिळतील, म्हणजे 1000 रुपये मिळतील, किंवा मग 2000 पाहिजे असतील तर एकच नोट मिळेल। मग जर एक नोट मिळाली तर मार्केटमध्ये एक नोटची कोण मोड करून देणार आपल्याला? बँकेत मी आलो, आज 5000 रुपये पाहिजे होते आणि इथं आलो तर फक्त 1000 मिळतील, आणि 2000 घ्यायचे असतील तर 2000ची एक नोट मिळेल। जर एका रोजगाराचे पैसे द्यायचे म्हटलं तर 90 ते 100 रुपये द्यायला लागतात। मग त्यांच्याकडे ते सुट्टे पैसे कसे देणार? ही ग्रामीण भागातली खरी समस्या आहे। आणि ग्रामीण भागात जर दुकानात गेला तर पावशेर गोडे तेल घेणारा माणूस जर 2000 रुपयाची नोट घेऊन गेला तर त्याला दुकानदार देणार कसे? साधारणतः 3 लाख शेतकरी सभासद, शेतकरी खातेदार ज्यांच्या नावावरती 7/12 आहे, असे ह्या जिल्हा बँकेचे खातेदार आहेत की ज्यांची खाती कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेमध्ये नाही आहेत। आणि त्यांच्याकडे असणारा जो 500 किंवा 1000 रुपयाच्या नोटांचा जो भरणा रोकड आहे, ती भरणे आणि ती काढणे आणि परत ती अर्थव्यवस्थेमध्ये नेणे, ह्याच्यामुळं फार मोठ्या प्रमाणात अडचणी बँकेपुढे आलेल्या आहेत। रिझर्व्ह बँक आणि केंद्रीय अर्थ मंत्रालय सहकारी बँकांमध्ये 500 आणि 1000च्या नोटा स्वीकारण्यास अनुकूल नाही। सहकारी बँकांमार्फत काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न होऊ शकतो असा संशय आहे। सहकारी बँका या राजकीय प्रभावाखाली आहेत, त्यामुळे भ्रष्टाचारी नेते त्यांच्याकडचा काळा पैसा बँकांमध्ये आणण्याची भीती आहे। तसंच बहुतांश बँकांमध्ये बनावट नोटा ओळखण्याच्या मशीन्स नाहीत। हे कारण वरवर सांगण्यासाठी असलं तरी या माध्यमातून काळा पैसा बाळगणाऱ्या बड्या धिंड्यांची कंबर मोडण्याचा सरकारचा हेतू आहे। या निर्णयावर राजकीय पक्षांनी टीका केली आहे। जिल्हा बँका, अरे शेवटी शेतकऱ्यांचं सगळं त्या जिल्ह्यातील बँका आणि त्यातून त्याच्या पतसंस्था ह्याच त्यांचा मार्ग आहे, तो तुम्ही बंद करून टाकला। अनेक गावं अशी आहेत की जवळजवळ देशामध्ये 14,000 गावं असतील की ज्या गावांमध्ये लोकसंख्या 5000 पेक्षा अधिक आहे, परंतु बँकेची शाखा नाही। त्यांनी काय करायचं? रिझर्व्ह बँकेचा आणि सरकारचे हेतू काही असले तरी या निर्णयानं राज्यातल्या 50 लाख खातेदारांची आर्थिक नाकाबंदी झाली आहे। कोल्हापूरहून संदीप राजगोळकरसह प्रफुल्ल साळुंखे, IBN लोकमत, मुंबई। तर नोटाबंदीच्या या निर्णयानंतर आता नागरी आणि सहकारी बँकांना जुन्या नोटा स्वीकारण्यास बंदी घालण्यात आली आहे। या बंदी निर्णयानंतर जिल्ह्यातील 44 बँक संचालकांची तातडीची बैठक घेण्यात आली। या निर्णयाला बँक संचालकांनी जोरदार विरोध दर्शवलाय, तर 100 कोटीच्या नव्या चलनाची या बँकांनी मागणी केली आहे। यानंतर सहकारी बँक संचालक आंदोलनाच्या आता पवित्र्यात आहेत।
जुन्या नोटा चलनात बाद झाल्या, आणखीन सहकारी बँकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पैसे भरणा सुरू झाला, पण आता या नागरी सहकारी बँका ज्या आहेत त्या सगळ्यांमधला भरणा बंद करण्यात आल्यात. हेच आहेत ते सगळे नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्याच सहकारी, जवळपास 15 सहकारी बँकांचे चेअरमन, त्यांचे संचालक, हे सगळे या ठिकाणी गोळा झालेले आहेत. जवळपास 44 जिल्ह्यामध्ये कार्यरत असलेल्या सगळ्या संस्था इथे आलेल्या आहेत. या सगळ्या प्रतिनिधींचं नेमकं काय म्हणणं आहे? जिल्हाधिकाऱ्यांबरोबर चर्चा झाली. विश्वास ठाकूर, काय सांगाल? जिल्हाधिकाऱ्यांबरोबर मगाशी आमची अतिशय चांगली चर्चा झाली आणि त्यांनी सकारात्मक आम्हाला मदत करतो असं आश्वासन दिलं. आणि त्यानंतर मग ॲडिशनल कलेक्टर बगाटे साहेब पुढचं सगळे सूत्र हलवत आहेत आणि आता ते जस्ट CGM जे करन्सीचे आहेत त्यांच्याशी बोललेत आणि त्यांनी तिथून स्पष्ट केलेलं आहे, ते तुम्हाला आता सांगतील की पैसे नागरी सहकारी बँकेचे नॅशनलाइज बँकेने स्वीकारलेच पाहिजे आणि त्यांना पैसे दिलेच पाहिजेत. हे त्यांनी स्पष्ट गाईडलाईन आणि स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. विश्वास ठाकूर यांच्याशी बोलताना ते जरी त्यांनी सांगत असेल की ते तुम्हाला नक्की सांगतील, पण हा त्यांचा विश्वास झाला. पण विश्वास जरी असला तरी प्रशासन सतर्क आहे. कान्होराज बगाटे अप्पर जिल्हाधिकारी आहेत, काय सांगाल? कशा प्रकारे यांच्या अडचणी तुम्ही सोडवताय? आपल्याकडे सकाळी नागरी आणि सहकारी बँकेतले काही पदाधिकारी या ठिकाणी आले होते. त्यांच्याकडे आता सध्याच्या नोट डिमॉनिटायझेशनमुळे जे प्रॉब्लेम झालेले आहेत त्याच्यानुसार त्यांच्याकडे जमा असलेली करन्सी चेस्ट बँकर स्वीकारत नाही, हा मोठा प्रॉब्लेम आहे. आणि त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात ह्या रकमा पडून असल्यामुळे त्याचं पुढं कसं मेंटेन करायचं या संदर्भामध्ये आपण CGM साहेबांशी चर्चा केली. नक्कीच या त्यांच्या अडचणी आहेत, पण यावर काही तोडगा निघतोय की नाही? CGM साहेबांशी चर्चा केल्याबरोबर त्यांनी असं निर्देशित केलेलं आहे की कोऑपरेटिव्ह बँकांना करन्सी नोट प्रोव्हाइड करायचं आहे आणि त्यांच्याकडे असलेली जे काही डिपॉझिट्स आहेत ते स्वीकारण्यासाठी चेस्ट बँकरना ते सूचना देत आहेत, असं माझी त्यांची चर्चा झालेली आहे. त्याप्रमाणे कारवाई होईल. आणि आता आपण परिस्थिती पाहूयात औरंगाबादची. कालच्या ATM आणि बँकेच्या सुट्टीनंतर आज नागरिकांनी पुन्हा एकदा पैसे मिळवण्यासाठी गर्दी केली. औरंगाबाद शहरातील सर्वच ATM आणि बँकांसमोर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आजपासून वेगवेगळ्या 4 रांगा करण्याचे आदेश दिलेले असले तरी देखील नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीयेत. कारण रांगेत उभे राहूनही हातात पैसे मिळतील की नाही याची भीती नागरिकांना वाटते. काही ठिकाणी सकाळी 6 वाजल्यापासूनच नागरिक पैशांसाठी रांगा लावून उभे आहेत, तर 100च्या नोटाच उपलब्ध नसल्यानं नागरिक हवालदिल झालेत. आजपासून 2000 आणि 500च्या नवीन नोटा या ATM मधून मिळतील अशी अपेक्षा नागरिक करतात. काय त्रास 2 तासापासून उभे आहे सर. 4.5 देता म्हणले 2,000 देऊन राहिले. घरामध्ये काय अन्न धान्य नाही, काही नाही सर. काय करायचं काय आता सांगा. 4 दिवसापासून अशाच रांगी आम्ही लावून राहिलेलो आहे. आता नंबर आम्ही 9 वाजेपासून उभा आहे इथं. थोडं आमचं असं रिक्वेस्ट होतं का थोडी लवकर उघडून काम चालू करायला पाहिजे होते यांनी. थोडी गर्दी कमी झाली असती. काय त्रास लागला? त्रास म्हणजे कसं आता उभं राहून आता 9 ते आतापर्यंत किती वाजले? 11:30. तर थोडं आता काही नाश्ता बिष्टा जो माणूस करतो ते बी नाही ना इथं. काही नंबर असल्यामुळं दर सोडून जाता येत नाही ना. आम्ही बाहेर गाऊन आलेलो तिथे दवाखान्यामध्ये. आमच्या मिसेस ॲडमिट आहे. तर त्यांना देण्यासाठी पण आमच्याकडे पैसे नाही आहेत आणि ते बँकेसमोर आम्ही रांगा लावतोय. 4-4 घंटेपर्यंत आम्हाला उभं राहावं लागतंय. परंतु केवळ आम्हाला 2-2 हजार रुपये जिथे मिळतात. गेल्या हप्त्यात 2च भेटलेत आणि आज पण काही लोक म्हणतायत की 2,000 रुपये देत आहेत म्हणून. तर तेवढ्यामध्ये आमचं भागत नाही सर. आणि आमचं गाव जालना जिल्ह्यामध्ये आहे ना. जिथं आमचे खाते नाहीत काय नाही. सवेरे 7 बजे से नंबर लगाए हुए, अभी तक नंबर नहीं आया. 2000 4,000 बोल रहे हैं, 2000 दे रहे. बुढ़ा आदमी हम कब तक साइन करेंगे? सुबह से बैठना पड़ता, दिन में रात में 6 बजे तक. गलत बात है, अच्छी बात नहीं है. गलत काम करो मत. ये लोकसत्ता है, हुकुमशाही है. लोकशाही नहीं, लोकशाही है, हुकुमशाही नहीं है. हमारे कमर में से खड़े नहीं रह जा रहा. BP बढ़ा. फिर अभी 2-2 दिन से, अभी कितने दिन से ATM में डाले, पैसे नहीं निकाले. फिर हमने करना क्या? हाँ, ये खड़े नहीं रह जा रहा. पसीना जा रहा हमारे को. पैसों की इज्जत आ गई हमारे को. पैसे लग रहे हमारे को. तर जिल्हा बँकांनी जुन्या नोटा स्वीकारू नये या केंद्र सरकारच्या नव्या निर्णयाचा फटका आता गडचिरोलीमधल्या दुर्गम भागाला देखील बसणार आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये राष्ट्रीयकृत बँकांची संख्या ही बोटावर मोजण्या इतपतच आहे. 500 गावांचा आर्थिक व्यवहार हा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 30 शाखांवर आधारित असतो. नोटा बदलण्यासह इतर व्यवहारांसाठी या गावातल्या आदिवासी नागरिकांना आता 50 ते 100 किलोमीटर दूर कसं जावं असाही प्रश्न पडलाय. या 500 गावातल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी. केंद्र सरकारचा नोटा बदलण्याच्या निर्णयाचा फटका गडचिरोली जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात बसलाय आणि नवीन नियम जो केंद्र सरकारने काढलेला आहे की जिल्हा बँकांमध्ये नोटा स्वीकारणार नाही, त्याचे तीव्र परिणाम दुर्गम भागात. कारण गडचिरोली जिल्हा असा जिल्हा आहे ज्या जिल्ह्यामध्ये 1600 गावं आहेत, मात्र राष्ट्रीयकृत बँकांची संख्या ही बोटावर मोजण्या इतकी आहे आणि
दुर्गम भागातली 500च्या जवळपास अशी गाव आहे जिथं जिल्हा बँकेशिवाय पर्याय नाही. एक बँकेपासून 50-50 किलोमीटर दूर गाव आहे आणि आज लोकांना त्रास आपण बघू शकतो. इथं 2 आदिवासी महिला दिसत आहे. यांच्या हातात ही मोठी रक्कम आहे. 1000ची आणि 500च्या नोट आहे. या महिलांचा बचत गट आहे आणि 40 किलोमीटर दूरून या महिला या जिल्हा बँकेत आता पैसे जमा करायला आल्या. मात्र आता यांची रक्कम ही घेण्यास नकार देण्यात आलेला आहे. कारण काय तर नवीन आदेश आलेले आहे. शाखाचे अधिकारी मला सांगा की बरेच लोक इथे येऊन जात आहेत. काय त्रास होत आहे लोकांना? आम्हाला सकाळी मुख्याकडून माहिती मिळाल्यानुसार 500 आणि 1000च्या नोटा जुन्या नोटा घ्यायचा नाही असा आम्हाला आदेश मिळालेला आहे. त्यानुसार आम्ही नोटा स्वीकारणार नाही. एकूणच आपण बघितलं, आतमध्ये जाऊन बघूया. खूप विचारक परिस्थिती आहे. दुर्गम भागातल्या ज्या ठिकाणी राष्ट्रीयकृत बँका नाही अशा ठिकाणचे लोक काय करतील हा मोठा प्रश्न आहे. महिलांची आपण अवस्था ऐकलेली आहे. बचत गटाचे पैसे कुठे जमा करायचे आपण बघू शकतो. एक गर्दी आहे आणि बरेच लोक या ठिकाणी आहेत. 1000-500च्या नोटा स्वीकारण्यास आता पूर्णपणे बंदी झाल्यामुळे एटापल्ली, भामरागड, धानोरा, कोरची, सिरोंचा अशा अनेक दुर्गम तालुक्यामधली गावं आहेत. त्या गावांमध्ये जवळपास असं आसरल्ली गाव आहे. त्या ठिकाणी केवळ जिल्हा बँकेची शाखा आहे. त्याच्या पलीकडे राष्ट्रीयकृत बँक नाही. केंद्र सरकारने निदान गडचिरोली सारख्या आदिवासी बहुल लक्षद्रव्य जिल्ह्यासाठी तरी या संदर्भात विचार करावा. महेश तिवारी, IBN लोकमत, गडचिरोली. तर आता आपण बातमी पाहूयात अकोल्याची. पैसे नाहीयेत तर मोफत दाढी आणि कटिंग करा अशी ऑफर जर तुम्हाला कोणी दिली तर? खरं तर अशीच काहीशी परिस्थिती आपल्याला अकोल्यामध्ये पाहायला मिळते. कारण आता खरं तर मोदींच्या या सगळ्या निर्णयाचं कुठेतरी स्वागत करण्यात येते आणि अकोल्यामध्ये एका वेगळ्या पद्धतीने मोदींच्या या निर्णयाचं स्वागत करण्यात आलेलं आहे. सर, मी आज 2 दिवसासाठी उपक्रम चालू केला आहे. कारण की गावामध्ये चिल्लरचे खूप वांदे होत आहेत आणि लोकांना वारंवार चिल्लरसाठी इकडे तिकडे पळत राहावं लागते आणि लोकांना ती अडचण येऊ नये म्हणून मी 2 दिवस मोफतच कटिंग करण्याचे ठरवले आहे. आणि मोदी साहेबांनी जो निर्णय घेतला आहे त्यांच्या या निर्णयासाठी आपले पण काहीतरी योगदान असले पाहिजे असं मला वाटत होते. आज तरी आमच्या सारख्या गरजू लोकांना जे त्रास होत आहे मला की चिल्लर भेटत नाही आहे. तर त्यासाठी आम्ही आमचं जसं 100ची नोट वगैरे असली तर खर्चासाठी आम्हाला कमी पडत आहे. तर त्या कारण आज अनंत हेअर सलून जे हेअर सलूनवाले आहेत त्यांनी आज आम्हाला जसं आज फ्री कॉस्ट म्हणून आज कटिंग दाढी करण्यासाठी आज आमंत्रित केलेले आहे. जनतेला आमंत्रित केलेलं आहे. एक चांगला उपक्रम चालू केला यांनी. कारण की लोकांकडे जे आहे ना 500च्या 1000च्या नोटा बंद झाल्या आहेत. त्यामध्ये कसं आहे लोकांना परेशानी चालली आहे. त्यामध्ये आपल्याला जे गरजा असतात कटिंग किंवा दाढी किंवा किराणा त्यामध्ये जे परेशानी चालली आहे आपण तर किराणा आणला आहे. तर आता आपल्याला जे दाढी आणि कटिंग करायची त्यासाठी एक चांगला उपक्रम चालू केला आहे अनंत हेअरस्टाईल यांनी. आणि यानंतर इथे आपण घेतो एक छोटासा ब्रेक. मात्र जाता जाता पाहूयात हेडलाईन्स. संसदेत 1 फेब्रुवारीला होणार बजेट सादर. पहिल्यांदाच दोन्ही बजेट होणार एकत्र सादर. ज्या नोटांचा रंग जात नाही त्या नोटा खोट्या. अर्थसचिवांची माहिती. ठराविक काळानंतर रंग जाणं अपेक्षित. आणि आजचा दिवसही पैशांसाठी रांगा लावण्यातच गेला. काही ठिकाणी बँका आणि एटीएमच्या बाहेर हमरीतुमरी. अहमदनगरमध्ये फक्त 30,000साठी आईनच मुलीला वेश्या व्यवसायात ढकलल्याचं समोर आलंय. जामखेडमध्ये झिकरी गावामध्ये राहणाऱ्या या अल्पवयीन मुलीला गुजरातमध्ये विकण्यासाठी आणलेलं होतं. मुलीच्या वडिलांनी जामखेड पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतल्यानंतर हे सगळं प्रकरण उघडकीस आलंय. पोलिसांनी आईसह 6 जणांवर गुन्हा दाखल केलेला आहे. तर आईला अटक करण्यात आली आहे. बातमी आहे नांदेडची. नांदेडच्या किनवट तालुक्यातल्या गावकऱ्यांनी किनवट निर्मल महामार्गावर 2 तास रास्ता रोको केला होता. या आदिवासी बहुल तालुक्यातल्या तब्बल 42 गावांचा वीज पुरवठा गेल्या 9 दिवसांपासून खंडित करण्यात आलाय. गोकुंदातला ट्रान्सफॉर्मर जळाल्यानं हा वीज पुरवठा खंडित झाल्याचं कारण सांगण्यात येत आहे. तर वीज पुरवठा नसल्यानं अनेक अडचणींचा सामना लोकांना करावा लागतोय. मात्र शेतीवरही याचा थेट परिणाम होतोय. वीजच नसल्यानं शेतीला पाणीही मिळत नाही आणि त्यामुळे पिकं वाळून जाण्याची भीती निर्माण झाली. म्हणूनच गावकरी थेट रस्त्यावर उतरले आणि त्यांनी 2 तास रास्ता रोको केला. रब्बी सुद्धा आम्ही पेरणी रानामध्ये बी टाकलं आणि ते बी उगवायच्या टाइमला लाईट असे झाले. लाईट शेतकऱ्याला मिळत नाही.
10वी 12वीच्या परीक्षा तोंडावर आल्यात, विद्यार्थ्याला अभ्यासासाठी त्रास होत आहे आणि विहीर रानात आहे, लाईट नाही पाणी देण्यासाठी, पाणी उपलब्ध आहे पण लाईट नसल्यामुळं आहे ते सुद्धा बी आमचं गेलेलं आहे. आमचा भाजीपाला पूर्ण वाळून चाललेला आहे सगळं शेतामध्ये. काही शेतामध्ये उरलेलं नाही. लाईट यायची 1 तास बी चालत नव्हती. कोणता ट्रान्सफॉर्मर जळाला नाही म्हणते, त्या सरकारनं येऊन लवकरात लवकर ते ट्रान्सफॉर्मर बसवून आम्हाला विजेची व्यवस्था करू. आणि यानंतर इथे आपण घेतो एक ब्रेक. मात्र ब्रेक नंतर पाहणार आहोत नाशिकच्या बालाजी मंदिरातली त्रिपुरारी पौर्णिमा. ब्रेक नंतर आपलं स्वागत. त्रिपुरारी पौर्णिमा अर्थातच पणती पौर्णिमा ही पौर्णिमा नाशिकमध्ये आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरी करण्यात येते. या दिवशी नाशिकच्या गंगापूर गावामध्ये शंकराचार्य न्यास संचलित श्री बालाजी मंदिरात लाखो पणत्या प्रज्वलित करून हा दीपोत्सव साजरा केला जातो. या निमित्तानं मंदिरामध्ये असणाऱ्या बालाजीच्या मूर्तीभोवती आकर्षक पणत्यांची आरास करण्यात येते. तसंच मंदिराच्या आवारात विद्युत रोषणाई आणि लाखो पणत्यांच्या प्रकाशानं हा परिसर उजळून निघालेला होता. तर गेल्या 10 वर्षांपासून हा दीपोत्सव अशाच पद्धतीने इथं साजरा होत असून पहिल्या वर्षी मात्र फक्त 1100 पणत्या लावण्यात आल्या होत्या. मात्र 10 वर्षांनंतर ही संख्या आता लाखांच्या घरात पोहोचली आहे. आणि या बातमीसह गावाकडच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पहा फक्त IBN लोकमत.